श्री स्वामी समर्थ. दृष्टी जाईल जेथे जेथे, स्वामी दिसावा तेथे तेथे. ऐसी भक्ती करिता दृढ संकल्पे, स्वामी कृपा निश्चितया. स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्नान होईल. भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल. चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल. झोपताना नाम घेतले तर ती ध्यान निद्रा होईल. काम करताना नाम घेतले तर ते कर्म भक्ती होईल. घरात नाम घेतले तर ते घर मंदिर होईल. असे आहे श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे महत्व. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो, स्वामींचे संदेश म्हणजे स्वामींचे आपल्या भक्तांसाठी काही संकेत, संदेश, भविष्यातील निर्णय घेण्यास मदत, प्रोत्साहन किंवा आशीर्वाद असू शकतात. सर्वप्रथम 11 वेळा नामस्मरण करून समोर दिसत असलेल्या 2 पर्यायांपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी तुम्हाला त्याद्वारे काही संदेश किंवा काही संकेत देत आहेत का. इच्छा असल्यास आपण दोन्ही पर्याय बघू शकतो. चला तर सुरू करूया आजचा स्वामी संदेश. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी समोरील प्रथम पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, अडचणी कितीही असू द्या, हार मानायची नाही आणि स्वामी माऊली नेहमी आपल्या पाठीशी आहेत हे कधीही विसरायचं नाही. अरे तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावरच तुला स्वामी नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत तुझे अंतःकरण शुद्ध आहे तोपर्यंत विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. परमेश्वर तुला काटा देखील टोचू देणार नाही. आम्हाला माहित आहे बाळांनो, तुमच्या मनात सध्या विचारांचे किती मोठे काहूर माजलेले आहे आणि तुमच्या जीवनात, तुमच्या कुटुंबात जे काही चिंतेचे सावट पसरलेले आहे त्यातून निर्माण होणारी तुमची अस्वस्थता आम्ही पूर्णपणे जाणतो. पण एक गोष्ट नीट समजून घ्या की मानवी जीवन हे कर्माच्या एका अतूट साखळीने बांधलेले आहे. आज तुम्ही ज्या प्रसंगातून जात आहात, जे दुःख किंवा जी चिंता तुम्हाला सतावत आहे ती केवळ तुमच्या पूर्वजन्माच्या कर्मांचे फळ असते. प्रारब्ध हे अटळ असते, ते कुणालाही पूर्णतः टाळता येत नाही. कारण कर्माचा हिशोब पूर्ण केल्याशिवाय आत्म्याची प्रगती होत नाही. त्यामुळे कठीण परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका. माझ्या लेकरांनो, तुमचे प्रारब्ध जरी आम्ही पूर्णपणे पुसून टाकू शकत नसलो तरी ते भोगण्याचे सामर्थ्य देण्यात आम्ही समर्थ आहोत. तुम्ही स्वतःला पोरके समजू नका. तुमच्या कुटुंबावर आलेले संकट किंवा तुमची वैयक्तिक विवंचना या सर्वांचा भार उचलण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. अरे प्रत्यक्ष काळ जरी तुमच्या समोर उभा ठाकला आणि त्याने तुम्हाला भयभीत करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही स्वतःला त्याला तुमच्या आधी सामोरे जाऊ. तुमच्या रक्षणासाठी आम्ही ढाल बनून उभे राहू. जोपर्यंत तुमच्या स्वामींची आज्ञा होत नाही तोपर्यंत मृत्यूही तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. तुमची सर्व काळजी, सर्व विवंचना भगवंताच्या चरणी अर्पण करा आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्याच्या मनी श्री सद्गुरु विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरु भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरु मूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होतील वजा. फसू दे पाय, टोचू दे काटा, स्वतःच निर्माण कर स्वतःच्या वाटा. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात. अरे बाळा, नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू असं म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं. तू फक्त एक पाऊल टाकून तर बघ, आम्ही 100 पावलं टाकून तुझ्यासाठी चालत येऊ. दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाशच तिचा परिचय देत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही देखील स्वतःविषयी काहीच बोलू नका. फक्त उत्तम कर्म करत राहा, तेच तुमचा परिचय करून देतील. आणि कितीही संकटे आली तरी खचून जाऊ नका. फक्त विश्वास ठेवा, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती तुमच्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चल, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असतो.
सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा फक्त स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आर्ततेने हाक द्या. सृष्टी निर्माण करणाऱ्याला देव म्हणतात आणि आपल्या संकटांना हरणाऱ्याला ब्रह्मांड नायक म्हणतात. ओळख तो आवाज, ओळख ती खूण. आपल्या भक्तासाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही. त्याचे स्मरण कर देहभान विसरून. तो हळुवार येईल अन कानात सांगून जाईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करणे, स्वामी चरित्र सारामृताचे 3-3 अध्याय पठण करणे, प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर महामृत्युंजय मंत्राचा जप करत अभिषेक करणे, दररोज कालभैरवाष्टकम स्तोत्राचे पठण करणे, वृद्धांची सेवा करणे, गरजूंची मदत करणे, अशा सेवा उपासना आपल्यासाठी लाभदायक ठरतील. श्री स्वामी समर्थ. आपला स्वामींच्या चमत्कारांवर, आशीर्वादांवर विश्वास आहेच, तरी इच्छा असल्यास श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी समोरील दुसरा पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो काही मुक्कामाला कुठेही राहत नसतो. दिवस बदलतात. प्रत्येक गोष्टीचे उत्तर बोलून दाखवायचं नसतं, कारण प्रत्येक ठिकाणी बोललात तर चुकीचे ठराल. म्हणून शांत राहा. उकळत्या पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही, पण पाणी शांत आणि स्थिर असेल तर दिसतं. मन आणि विचार सैरभैर असताना मार्ग मिळत नाही. शांत व्हा, मन एकाग्र करा, मार्ग नक्की सापडेल. चुकलेल्यांना मार्ग दाखवा, अनाथांचा हात धरा, भुकेल्यांना खाऊ घाला, तुमचे कल्याण होईल. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत, कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात, पण शब्द कधीही विसरत नाहीत. चुकीची संगत त्या कोळशासारखी असते, जो गरम असला की हात भाजवतो आणि थंड असला की हात काळे करतो. स्वामी मार्गात येण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई असावी लागते. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला स्वामी मार्ग मिळाला आहे. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं हे खूप महत्वाचं आहे. एखाद्याने साथ सोडली, पाठ फिरवली तरी खचून जाऊ नका. स्वामींकडे शांतपणे बघा. खरी साथ तर इथे आहे, स्वामींच्या चरणात. स्वामी आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास दृढ करून फक्त तुमच्या वर्तमानातील कर्मांवर लक्ष केंद्रित करा आणि बघा बिकट समस्या देखील कशा सुटतात ते. अरे बाळा, कर्तृत्वाने तुझ्या दिशा उजळून जातील. उगाच मागच्या दिवसांची चिंता करू नकोस. पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन जातील. फक्त संकल्प कर आणि विश्वास ठेव. स्वामी सांगतात, माझ्या लाडक्या बाळा, तू ज्या शांततेच्या शोधात आहेस ती शांतता तुझ्या बाहेर नाही तर तुझ्या आतच दडलेली आहे. मला माहित आहे, तू आजवर खूप संघर्ष केलास, अनेक चढ उतार पाहिलेस आणि कधी कधी तर तुला असे वाटले असेल की आता सगळं संपलं. पण लक्षात ठेव, जेव्हा अंधार सर्वात जास्त गळत असतो तेव्हाच पहाट सर्वात जवळ असते. तुझ्या आयुष्यातील तो कठीण काळ आता सरत आला आहे. तुम्ही ज्या कामांसाठी दिवस रात्र कष्ट केले आहे, ज्या स्वप्नांचा तुम्ही ध्यास घेतलेला आहे, ती तुमची योजलेली सर्व कामे आता सिद्धीस जाण्याची वेळ आलेली आहे. निसर्गाचा नियमच आहे की पेरल्याशिवाय उगवत नाही आणि तू एक कष्टाचं बी पेरलेलं आहे, त्याला आता यशाची फळे नक्कीच लागतील. बाळा, यश मिळवण्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नसते, तर त्यासाठी संयम आणि सकारात्मकता यांची जोड आवश्यक असते. आज या क्षणी तुझी सर्व चिंता, तुमचे सर्व ओझे स्वामी चरणी अर्पण करा आणि मुक्त व्हा. मनातील भीती काढून टाका, कारण भीती ही माणसाला अर्धी जिवंतपणीच मारते. तुमची प्रेरणा ही तुमच्या आतल्या आवाजात आहे. लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करा, कारण लोकांचे काम फक्त बोलणे असते, पण तुमचे काम सिद्ध करून दाखवणे आहे. प्रत्येक नवीन दिवस ही तुला सुधारण्याची आणि पुढे जाण्याची एक नवीन संधी आहे. तुम्ही फक्त तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा. परिणामांची चिंता करू नका. ती जबाबदारी भगवंताची आहे, स्वामींची आहे.
लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पूर्ण निष्ठेने एखादे काम हाती घेतात तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करण्यासाठी सज्ज होते. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्यावीण तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. स्वामींच्या दरबारात जाणाऱ्या प्रत्येक निराधार जीवाला आश्रय मिळतोच. फक्त स्वामी जवळ जाताना मीपणा दूर ठेवून जा. विश्वास ठेवा, पदरी कधीच अपयश येणार नाही. स्वामी सांगतात, कोणतीही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, म्हणजे नशीब बदलेल. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नको. स्वप्न मनात धरलेलं कधीच सोडू नको. पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नको. अरे, ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की तो इतकं देतो की मागायला काही उरतच नाही. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करणे, श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3-3 अध्याय पठण करणे. काही समस्या, चिंता असल्यास शांतपणे स्वामींच्या फोटो समोर बसून आपल्या सर्व चिंता, समस्या, आनंद, दुःख स्वामींना सांगणे. त्यांच्या कृपेने जे काही मिळाले आहे त्याबद्दल आभार मानणे, गरजूंना दान धर्म करणे, अशा सेवा उपासना आपल्यासाठी फायदेशीर ठरतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.